नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांच्या संदर्भातील निशंक करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. तुमच्या वतीने मॅडम काही प्रश्न विचारणार आहेत, तर त्याचं उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला देऊन त्याचं सोल्युशन आपण काढूया. परीक्षेला आम्ही उत्तर कसे लिहायचे, म्हणजे जास्त मार्क पाडण्यासाठी ते आम्हाला समजून सांगा. ओके, जास्तीत जास्त मार्क मिळण्यासाठी उत्तर पत्रिकेमध्ये उत्तर कशी लिहायची हा एक प्रश्न आहे त्यांचा, आणि हा प्रश्न आपण आज या ठिकाणी कंप्लीट करणार. हा प्रश्न मुळात सगळ्याच विद्यार्थ्यांना खूप वेळा पडतो की नेमकं उत्तर कसं लिहू. कारण पुस्तकामध्ये जो पाठ दिलेला असतो, जी संकल्पना दिलेली असते, ती संकल्पना जशीच्या तशी तिथं लिहून चालणार नाही. आपल्याला त्या संकल्पनेत प्रश्न कसा विचारलेला आहे त्यानुसार तुम्हाला उत्तर लिहावं लागतं, आणि मग त्यामुळे तुमचा गोंधळ होतो. 4 मार्काला प्रश्न विचारला तर कसं उत्तर असलं पाहिजे, 8 मार्काला प्रश्न आला तर कसं उत्तर असलं पाहिजे, हा प्रश्न त्यामुळे तुमच्या मनामध्ये येणं साहजिक आहे. परंतु ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला एक महत्वाचं काम करावं लागणार आहे. ते म्हणजे उत्तरपत्रिका चेक कशी केली जाते याची माहिती तुम्हाला आधी असली पाहिजे. कारण आम्ही कशा पद्धतीने तुमची उत्तरं चेक करतो आणि त्याला कुठं किती मार्क देतो हे मुळात तुम्हाला जर माहिती असेल तर तशा पद्धतीचे उत्तर तुम्ही लिहू शकाल, आणि मग तुम्हाला त्या मुद्द्यांनुसार मार्क मिळवता येतील. मग तुम्हाला महत्वाचं पहिलं काम करावं लागेल की उत्तर पत्रिका चेक कशी केली जाते याच्याविषयीची माहिती समजून घ्यावी लागेल. आज मी तुम्हाला एक क्वेश्चन पेपरच या ठिकाणी चेक करून दाखवतो. म्हणजे आम्ही कशी चेक करतो हे जर तुमच्या लक्षात आलं तर त्या पद्धतीने तुम्हाला उत्तरं लिहिता येतील. विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका अशा पद्धतीने जेव्हा आमच्या समोर येते तेव्हा आम्ही उत्तरं पाहून मार्क देणार आहोत. यासाठी आपल्याला मार्क कसे देतायत ते पाहून तुम्हाला त्या पद्धतीने उत्तरं लिहायला लागणार आहे. माझं समजा आपण प्रथम सत्र परीक्षेची एक क्वेश्चन पेपर अपलोड केली होती, त्याची उत्तरपत्रिका देखील अपलोड केलेली होती. प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी चेक करण्यासाठी घेतलेले आहे. विद्यार्थी क्वेश्चन पहिला सोडवायला घेतील, त्यामधील अ आकडा आणि अ आकड्यातले जे काही 4-5 प्रश्न आहेत ते 4-5 प्रश्न या ठिकाणी घेऊन उत्तरं लिहिणार आहे. मित्रांनो, जेव्हा अशा पद्धतीने उत्तर आमच्या समोर येतात तेव्हा आम्ही हे उत्तर चेक करायला सुरुवात करतो. चेक करत असताना पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते चेक केलं जाईल. तुम्ही प्रश्न लिहित नाहीत तरी काही प्रॉब्लेम नाही. इथं पर्याय निवडून आपल्याला उदाहरणं सोडवायची होती तर पर्याय दिलेला आहे. हा पर्याय त्यांना बरोबर वाटतोय, 1 नंबरचा त्यांनी लिहिलेला आहे. आम्ही चेक करणार, बरोबर असेल तर या ठिकाणी 1 गुण याला देणार आहे. अशा पद्धतीने टिक मार्क करून 1 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळेल. दुसरा पर्याय बरोबर असेल तर त्यासाठी देखील अशा पद्धतीने टिक मार्क करून 1 गुण. तिसरा पर्याय बरोबर असेल तर 1 गुण. चौथा पर्याय बरोबर असेल तर 1 गुण. अशा पद्धतीने हे प्रश्न चेक होणार आहे. पण इथं पहा, इथं आल्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम आमच्या समोर येतो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं घाई गडबडीमध्ये क्रमांक टाकायचंच राहून जातं, आणि क्रमांक टाकला नाही तर मग ह्या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम निर्माण होतो. काही शिक्षक ह्या ठिकाणी मार्क देतात, काही शिक्षक मार्क देत नाहीत. यासाठी तुमचा पेपर कोणाकडे जाईल, कोणत्या शिक्षकाकडे जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण नेहमी उत्तरं लिहित असताना ह्या ठिकाणी क्रमांक व्यवस्थित टाकूनच उत्तरं लिहायची आहेत. असे जर राहिले क्रमांक तर मग इथं तुमचे प्रॉब्लेम निर्माण होतात, मार्क जातात. तुम्ही म्हटले ना मार्क आम्हाला कसे मिळणार सर, तर हे असे मार्क मिळवायचे, तुम्ही असे हाताने मार्क ह्या ठिकाणी कमी करत आहेत. तर व्यवस्थित आपण जे काम करतोय त्याकडे लक्ष असलं पाहिजे, तर ह्या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर देऊन 1 गुण दिला जाईल. अन्यथा पर्याय इथं कुठल्या प्रश्नाचं उत्तर हे माहीत नाही म्हणून चूक देऊन तुम्हाला या ठिकाणी 0 मार्क मिळेल. अशा पद्धतीने पहिला आकडा तुम्ही सोडवला असेल तर आकडा जो आहे त्याला किती मार्क पडले ते ह्या ठिकाणी अशा पद्धतीने टोटल केली जाते आणि नंतर ती टोटल वरती लिहिली जाते. नंतर पहा, दुसरा प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करायचा. सहसंबंधामध्ये डायरेक्ट उत्तर लिहिलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. पहिल्याचा सहसंबंध या शब्दाशी आहे असं तुम्ही लिहिले, ते बरोबर असेल तर या ठिकाणी 1 गुण. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, त्याचं सहसंबंध बरोबर असेल तर 1 गुण. तिसरा प्रश्न बरोबर असेल तर 1 गुण. चौथा प्रश्न बरोबर असेल तर 1 गुण. पाचवा प्रश्न बरोबर असेल तर 1 गुण. असे ब मध्ये 5 प्रश्न होते, त्याला किती मार्क पडले त्याचे टोटल या ठिकाणी केली जाईल. इथं तुमचा पहिला प्रश्न संपेल.
त्यानंतर दुसरा प्रश्न चेक करायला घेतल्यानंतर दुसऱ्या प्रश्नात आम्ही जे 2 मार्क आहेत ह्या प्रश्नामध्ये संकल्पना ओळखून स्पष्टीकरणासाठी 2 मार्क आहेत, तर हे उत्तर तुम्ही कसे लिहिलेले आहेत त्यावरती आम्ही तुम्हाला गुण देणार आहेत. तर हे 2 गुण कसे मिळतील तुम्हाला, संकल्पना जी आहे ती ओळखलेली आहे का आणि ओळखलेली संकल्पना बरोबर आहे का त्यासाठी 1 गुण आहे. त्यामुळे आम्ही पहिले चेक तुमचं संकल्पना करणार, बरोबर असेल तर ह्या ठिकाणी बरोबरची खूण करून पुढं स्पष्टीकरण चेक केलं जाईल. स्पष्टीकरण देखील बरोबर असतील तर ह्या ठिकाणी टिक मार्क केली जाईल आणि मग दोन्हीही घटक बरोबर असल्याने तुम्हाला ह्या ठिकाणी 2 गुण दिले जातील. म्हणजे तुमच्या उत्तरं लिहित असताना तुम्हाला प्रश्न होता ना की क्वेश्चन 2 मधल्या अचं उत्तर आम्ही कसं लिहायचं, तर ते अशा पद्धतीने असलं पाहिजे. संकल्पना तुम्ही ओळखलेली नाव टाकून संकल्पना पुढे म्हटलं पाहिजे, स्पष्टीकरण खाली केलं पाहिजे. एक स्पष्टीकरण असलं तरी चालतं, परंतु मी तुम्हाला सांगितले की हे दुसरं स्पष्टीकरण देखील तुमचं इम्प्रेशन वाढवणारं असतं. हुशार विद्यार्थी आहे ह्या दुसऱ्या घटकातून इम्प्रेशन त्याचं निर्माण होतं आणि पुढचे प्रश्न देखील चेक करताना काळजीपूर्वक केले जातात. पहा, दुसरा प्रश्नही असंच संकल्पना बरोबर आहे का पाहिली जाईल, स्पष्टीकरण बरोबर केलेले आहेत का ते पाहिले जाणार आहे आणि मग त्यानुसार तुम्हाला ह्या ठिकाणी गुण मिळणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे संकल्पना ओळखायचा. संकल्पना बरोबर असेल तर 1 गुण आणि स्पष्टीकरण असेल तर 1 गुण, असे 2 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळतील. परंतु आपले सामायिक परीक्षाचे क्वेश्चन पेपर होते, यामध्ये 2च प्रश्न सोडवायचे होते. तुम्ही 3 सोडवले असतील तर शिक्षक हाही प्रश्न चेक करतील, इथेही गुण देतील. परंतु गुण देऊन झाल्यानंतर या ठिकाणी असा एक त्रिकोण त्या गुणांवरती केला जाईल. याचा अर्थ हे मार्क तुमचे काउंट करायचे नाहीत, कारण तुम्ही एक्स्ट्रा प्रश्न सोडवलेला आहे. हे एक्स्ट्रा प्रश्नाचे मार्क आहेत. हे अशा पद्धतीने त्याला साईन केलं जातं, चिन्ह दिलं जातं आणि त्यामुळे ते मार्क काउंट होत नाही. इथं तुमचे आकडा संपलेला आहे, तर प्रश्नाचे देखील ह्या ठिकाणी टोटल किती गुण आहे ते काउंट करून ह्या ठिकाणी लिहिले जातात. नंतर प्रश्नाकडे गेलं तर फरकांचा प्रश्न आहे. तर फरकांमध्ये दोघाही संकल्पनांच्या व्याख्या लिहिलेल्या आहेत का, बरोबर आहेत का त्या पाहिल्या जातात. त्याला बरोबर असेल तर टिक मार्क केली जाईल. अभ्यास विषय काय आहे दोघांचे ते सांगितले, दोन्ही बरोबर असेल तर ह्या ठिकाणी टिक मार्क केली जाईल. तिसरा एक मुद्दा लिहिलेला आहे, तोही बरोबर असेल तर या ठिकाणी मी टिक मार्क करून त्याचे 2 गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे. 1 गुण व्याख्यासाठी आहे आणि इतर मुद्द्यांना 1 गुण आहे. त्यामुळे व्याख्या किंवा अर्थ आणि मग नंतर 1 मुद्दा असे तुमचा फरक असला पाहिजे. दुसराही फरक अशाच पद्धतीने व्याख्या चेक केले जातील, त्याचे घटक चेक केले जाईल. आकृत्यांचे प्रश्न असेल तर आकृत्या चेक केले जातील आणि मग त्याचे मार्क दिले जातील. त्यानंतर पुढचा दुसरा फरक आहे, त्याचे मुद्दे या ठिकाणी चेक केले जातील, व्याख्या आहे का आणि मग कुठलेही मुद्दे चालतील 1 किंवा 2. इथं तुम्ही 1 एक्स्ट्रा फरक सोडवला आहे, याला त्रिकोण केला जाईल आणि हा मार्क तुमचे काउंट केले जाणार नाहीत. टोटल या प्रश्नाला किती मार्क मिळाले ते या ठिकाणी लिहिले जातात आणि मग आम्ही पुढचा प्रश्न चेक करायला घेतो. तिसरा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरांचा प्रश्न आहे. आता इथं हा चेक करायला घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येते का प्रश्न कुठला आहे, हा लक्षात येत नाही आणि मग आम्हाला प्रश्नपत्रिका घ्यावी लागते. प्रश्नपत्रिकेमध्ये तिसरा प्रश्न पाहावा लागतो, त्यामध्ये पहिला प्रश्न कोणता आहे तो पाहावा लागतो. मग असं तो चेक करणाऱ्याचं थोडंसं काम वाढतं आणि तो चेक करत चालला होता, त्याच्यावर तुमचं इम्प्रेशन पडत चाललं होतं, ते इम्प्रेशन थोडंसं डाऊन व्हायला सुरुवात होते, कारण त्याचा माइंड थोडा वेळ विश्रांतीला क्वेश्चन पेपरकडे जातो. तुमची जे उत्तर आणि इम्प्रेशन आधीच्या प्रश्नांचं पडलं होतं ते पुन्हा डिस्टर्ब होतं. ते डिस्टर्ब होऊ द्यायचं नसेल तर प्रश्न इथं शॉर्टमध्ये लिहा. गरज नाही आहे लिहायची, पण लिहिल्यानंतर त्याचे परिणाम आपल्या चेकिंगवरती थोड्याफार मानवी वृत्तीने होतात. त्यामुळे इथं लिहिलं तर तो एक बेस्ट वे तुमच्यासमोर राहतो. प्रश्न चेक करत असताना शिक्षकाला प्रश्नपत्रिकेकडेही जाण्याची वेळ येऊ नये म्हणून इथं शॉर्टमध्ये तुम्ही लिहिलं असतं सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये, तर त्याच्या लक्षात आलं असतं की हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांवरती विचारलेला प्रश्न आहे आणि मग तो सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या पाहिल, ह्या ठिकाणी त्याची टिकमार्क करेल. वैशिष्ट्य पहिलं तुम्ही घेतलेलं आहे तर वैशिष्ट्य कसं लिहिलं ते पाहिन, व्यवस्थित स्पष्ट केलं, त्याचं उदाहरण लिहिलं आहे, म्हणजे इथं तुम्ही परफेक्ट स्पष्टीकरण केलेलं आहे. दुसरी विभाजन पद्धत घेतली, त्याचेही स्पष्टीकरण केले, उदाहरणं लिहिलेली आहेत. आता इम्प्रेशन पडत चाललंय तुमच्या प्रश्नाचं, हाही प्रश्न व्यवस्थित घेतला आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे, त्याचे उदाहरण दिलेलं आहे. आणि चौथा प्रश्न या ठिकाणी तुम्ही मुद्दा सोडवला आहे, त्याचेही स्पष्टीकरण केले. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवलेला आहे. त्याचबरोबर इतरही मुद्दे वैशिष्ट्यांचे ह्या ठिकाणी लिहिलेले दिसत आहेत.
म्हणजे तुमचा हा परफेक्ट क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे, त्याचे उत्तर तुम्हाला येत आहे. मग इथं तुमचे मार्क कमी करायला त्यांच्याकडं चान्स राहत नाही. 4 गुणांचा प्रश्न आहे तर 4 गुण तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागतील. नंतर दुसरा प्रश्न आहे, कुठला प्रश्न आहे माहीत नाही, त्यामुळे तुम्हाला सांगितलं की थोडक्यात प्रश्न लिहा. सपोज हा घटत्या श्रीमंतोपयोगितेचा नियम आहे, तर इथं म्हणा घटत्या श्रीमंतोपयोगितेचा नियम. त्यांना कळतं प्रश्न काय आहे ते, फक्त त्यांना थोडासा क्ल्यू देण्याची गरज आहे. प्रश्न कुठला तुम्ही सोडायला घेतलाय त्याचं थोडक्यात माहिती इथं लिहा. घटत्या श्रीमंतोपयोगितेचा सिद्धांत असं म्हणाल तरी चालेल. आणि मग प्रश्न सोडवायला घ्या. प्रस्तावना केलेली आहे, प्रस्तावनेचे गुण असणार आहेत. नियम लिहिलेले आहे का बरोबर तो चेक केला जाईल, त्यालाही या ठिकाणी टिक मार्क केली जाणार आहे. त्यानंतर तक्ता आणि तक्त्याचं स्पष्टीकरण तुम्ही कसं केलेलं आहे ते देखील ह्या ठिकाणी पाहिले जातं. तक्ता बरोबर आहे का, त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे का, स्पष्टीकरणानंतर आकृती आहे का, आणि आकृतीचं स्पष्टीकरण तुम्ही केलेलं आहे का, हे देखील ह्या ठिकाणी चेक केलं जातं. ह्या प्रश्नामध्ये तुम्ही सर्व घटक व्यवस्थित लिहिलेले आहेत नियमाचे. प्रस्तावना आहे, नियम आहे, तक्ता आहे, आकृती आहे, दोघांची स्पष्टीकरण आहेत. तर मग ह्या 4 घटक तुम्ही व्यवस्थित लिहिल्याने 4 गुण द्यायला काही हरकत नाही. नंतर तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न ह्या ठिकाणी सोडवायला घेतला, पण प्रश्न माहीत नाही काय आहे. डायरेक्ट व्याख्या लिहिलेली आहे, पूर्ण स्पर्धेच्या बाबतीतला आहे. इथं तुम्ही म्हणाल पाहिजे पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये. ओके, एवढा प्रश्न लिहिला असता तरी चाललं असतं. नंतर मग व्याख्या लिहायची ही पूर्ण स्पर्धेची. नंतर वैशिष्ट्यांवरती प्रश्न येतं, वैशिष्ट्ये घ्यायची आहेत. ह्या ठिकाणी वैशिष्ट्य लिहिले पहिलं आणि त्याचं स्पष्टीकरण केले. दुसरं वैशिष्ट्य ह्या ठिकाणी आहे, त्याचं स्पष्टीकरण ह्या ठिकाणी केलेलं आहे. ह्या 4 मार्काचा प्रश्न असल्याने 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा असं तुम्हाला विचारलं जाईल. 4 यांची वैशिष्ट्ये व्यवस्थित स्पष्ट करायचे, असे मुद्दे स्पष्टीकरण करायसाठी घ्यायचे की त्यांची परफेक्ट आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला स्पष्टीकरण करता येतं. असे 4 मुद्दे निवडा आणि नंतर उरलेले तसेच म्हणून इतर मुद्दे लिहून टाका. इथं अशा प्रश्नाला तुम्हाला 4 मार्क मिळायला काही हरकत नाही. एक्स्ट्रा सोडवला आहे तर अशा पद्धतीने चौकोन केलेलं आहे. 4था प्रश्न आहे, सहमत आहात की नाही. या प्रश्नासाठी 4 गुण असतात. 1 मार्क तुम्ही या विधानाशी सहमत आहे की नाही हे म्हणण्यासाठी असतो, म्हणून पहिलं तुमचे हे चेक केले जाणार, सहमत आहे का. आहे म्हणालात तर मग तुम्हाला ह्या ठिकाणी लगेच 1 गुण दिला जाईल. आतापर्यंत आपण असं करत नव्हतो, लगेच उत्तराला गुण देत नव्हतो, पण इथून पुढचे जे प्रश्न आहे ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे गुण देऊन त्याच्या नंतर प्रश्न संपल्यावरती आपल्याला टोटल करावे लागते. म्हणजे इथं ब्लॉक मार्किंगचा विचार केला जात नाही, ब्लॉक मार्किंग केलं जात नाही. सगळीकडे वेगवेगळे डिवाइड करून मार्क केले जातात आणि नंतर त्याचे टोटल केले जाते. हे बरोबर आहे की नाही हे सांगण्यासाठी 1 मार्क आहे. तुम्ही जर असं हे लिहिलंच नाही परीक्षेमध्ये तर मार्क मिळणार नाही, मग तुमचे मार्क कमी होणार. तुम्ही म्हणताय ना उत्तर कसे लिहू, तर उत्तर असं लिहायला लागेल, पहिले हे सांगावं लागेल आणि नंतर कारणं अशा पद्धतीने स्पष्ट करावे लागतील, तर तुम्हाला मार्क मिळणार आहे. सहमत आहात बरोबर असेल 1 गुण, बरोबर नाही तर चूक देऊन 0 मार्क. नंतर हे स्पष्टीकरण तुमचं चेक केलं जाणार नाही, म्हणून इथंच व्यवस्थित लिहा. हे बरोबर आलं तर खालचं चेक होईल. खाली तुम्ही ओळखताना चुकीचं लिहिलं तर स्पष्टीकरण पण चुकीचं असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे शक्यतो इथं सहमत की असहमत व्यवस्थित बरोबर लिहा. नंतर त्यासाठी 1 गुण आहे आणि कारणांसाठी 3 गुण आहे. तर 3 कारणं तुमची ह्या ठिकाणी दिसली पाहिजे. 3 कारणं दिसत असतील, 3 कारणं बरोबर असतील तर टिक मार्क करून तुम्हाला ह्या कारणांचे मार्क दिले जातील आणि मग सहमतचा 1 मार्क आणि कारणांचे 3 मार्क असं टोटल केली जाईल आणि किती मार्क पडले ते ह्या ठिकाणी लिहिले जाईल. अशा पद्धतीने 4 मार्क ह्या ठिकाणी होतात. दुसरा प्रश्न आहे, बरोबर असेल तर ह्या ठिकाणी लगेच सहमतचा 1 मार्क तुम्हाला मिळेल आणि मग जे मुद्दे दिलेले आहेत यामध्ये ते मुद्दे चेक करायला सुरुवात केली जाईल. जर पॉईंट असलेले जर अशा पद्धतीचे प्रश्न असतील तर मग कमीत कमी 3 मुद्दे आणि त्यांची स्पष्टीकरणं आवश्यक आहेत आणि नंतर उरलेले पॉईंट टाकून द्या, म्हणजे त्यांना कळतं की आपल्याला हा प्रश्न व्यवस्थित माहिती आहे. त्यानंतर मग अशा पद्धतीने ह्या कारणांचे 3 आणि सहमतचा 1 असे 4 मार्क तुमचे या ठिकाणी काउंट केले जातील. तिसराही प्रश्न यांनी एक्स्ट्रा सोडवलेला आहे, तर सहमत बरोबर आहे त्यासाठी 1 मार्क. पहिला मुद्दा लिहिला आहे, दुसरा मुद्दा आहे, तिसरा मुद्दा आहे, असे मुद्दे आहेत म्हणून 3ही मुद्दे बरोबर असल्याने 3 मार्क, असे टोटल मिळून 4 मार्क या ठिकाणी मिळतात. 5वा प्रश्न आहे, आकृत्या किंवा तक्ता किंवा एखादा पॅरेग्राफ असतो त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. या ठिकाणी 4 आकृत्या दिल्यात, त्यांची आपल्याला नावं ओळखून स्पष्टीकरण करायचे आहेत. म्हणजे नाव आणि स्पष्टीकरणाला 1 मार्क आहे, अर्धा मार्क याच्यामध्ये डिवाइड होईल.
1 मार्क आहे. जर तुमचे दोन्ही घटक बरोबर असेल तर 1 मार्क दिला जाईल. त्यामध्ये दुसरी आकृती आणि त्याच्याविषयीची माहिती तुम्ही स्पष्ट केली त्यासाठी 1 गुण मिळणार आहे. नंतर तिसरी आकृती त्याचे स्पष्टीकरण बरोबर असेल तर त्याला 1 गुण आणि चौथी आकृती ती ओळखून त्याला स्पष्टीकरण जे केलेलं आहे ते बरोबर असेल तर 1 गुण. असे 4 प्रश्न आहेत. 4 प्रश्नांचे मिळून 4 मार्क ह्या ठिकाणी होतील. अशा पद्धतीने वेगवेगळे मार्क तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहेत. दुसरा तक्त्यावरती आधारित प्रश्न आहे. तक्ता पूर्ण करायचा होता. रेड पेनने मी ह्या ठिकाणी लिहिलेला आहे. हे घटक तुम्हाला इथं लिहायचे. यासाठी 1 गुण आहे हे गोष्ट पूर्ण करायला. दुसरा मार्क आहे पुरवठा वक्र काढायला सांगितलेले आहेत. पुरवठा वक्रासाठी ह्या ठिकाणी पुन्हा 1 गुण असणार आहे. त्यानंतर त्या आकृतीचं स्पष्टीकरण करायला सांगितले. स्पष्टीकरणासाठी 1 गुण जाणार आहे. आणि तिसरा प्रश्न आहे किंमत व पुरवठा संबंध त्यासाठी 1 गुण असणार आहे. असे टोटल 4 गुण तुमचे डिवाइड ह्या प्रश्नांमध्ये होतात आणि 4 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तिसरा प्रश्न आहे आकृत्यांवरती आधारित. सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगितेचा वक्र काढा. 2 वक्र काढायचे आहेत म्हणून ह्या आकृतीसाठीच डायरेक्ट 2 मार्क तुम्हाला असणार आहे. एका वक्राला 1 मार्क. एक वक्र बरोबर असेल तर 1 मार्क, दुसरा वक्र बरोबर आला तर 2 मार्क आणि दोघांपैकी एकच बरोबर असेल तर 1 गुण या ठिकाणी मिळेल. नंतर प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे का त्याला 1 मार्क आहे. तिसरा एक प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर बरोबर आहे का त्याला 1 मार्क आहे. अशी टोटल तुमचा हा प्रश्न 4 गुणांचा असल्याने याची टोटल केली जाईल. किती तुम्ही व्यवस्थित सोडवले त्यानुसार हे मार्क मिळतील. शेवटचा प्रश्न आहे सविस्तर उत्तरांचा. तर त्यामध्ये देखील आपल्याला मार्क डिवाइड करूनच नंतर काउंट केलेले पाहायला मिळेल. मागणीचा नियम विचारलेला आहे तर नियमाची प्रस्तावना आहे का त्यासाठी 1 मार्क आहे. बरोबर असेल तर 1 मार्क दिला जाईल. त्यानंतर नियम आहे. नियम तुम्ही व्यवस्थित बरोबर लिहिलेला आहे का त्यासाठी 2 मार्क आहे. नंतर स्पष्टीकरण आहे. तक्त्याद्वारे स्पष्टीकरण तुम्हाला करावं लागतं. तर तक्ता तुम्ही काढलेला आहे का बरोबर काढलेला आहे का त्याचं स्पष्टीकरण व्यवस्थित केलेलं आहे का हे तक्त्याच्या स्पष्टीकरणासाठी तक्त्यासाठी 1 मार्क आहे. त्यानंतर आकृती काढून आकृतीचं स्पष्टीकरण केलेलं आहे का ते चेक केलं जाईल. आकृती व्यवस्थित आहे का, नावं दिलेले आहेत का, ए अक्ष श अक्ष लिहिले का, दोन्ही अक्षांवरचे घटक व्यवस्थित आहेत का, वक्र लिहिलेलं आहे का, वक्राला नाव दिले का, वक्र कुठून कुठं जाणार आहे दाखवले का, हे सगळं चेक करून या ठिकाणी या घटकासाठी 1 मार्क तुम्हाला दिला जातो. आम्ही चेक करताना हे सगळं या ठिकाणी चेक करत असतो. त्यानंतर गृहीतकं लिहिलेले आहेत का, गृहीतांचं स्पष्टीकरण गरजेचे नाही, फक्त मुद्दे लिहिलेले आहेत का 3-4 तरी तुम्ही गृहीतकं लिहिणं अपेक्षित आहे. त्यासाठी 1 गुण देणार आहोत आम्ही. सेपरेट गुण दिले जाणार आहेत अशा पद्धतीने. त्यामुळे तुम्ही लिहिताना व्यवस्थित लिहा. अपवाद स्पष्ट केलेत का, अपवादांचे मुद्दे व्यवस्थित लिहिलेत का, 3 अपवाद झालेत, 4 अपवाद झालेत, 4 अपवाद लिहिलेत आणि उरलेले अपवाद तसेच म्हणून मुद्दे टाकून दिलेले आहेत. तर या अपवादांसाठी देखील सेपरेट वेगळे 2 मार्क आहेत. तर हे 2 मार्क अपवादांचे दिले जातील आणि नंतर पूर्ण घटकांची मिळालेल्या मार्कांची काउंटिंग करून ह्या ठिकाणी लिहिली जाईल. दुसरा प्रश्न आहे किंमत लवचिकतेचे प्रकार. तर किंमत लवचिकता म्हणजे काय सांगून प्रकार विचारले असतील तर 2 मार्क तुम्हाला किंमत लवचिकता म्हणजे काय ह्या संकल्पनेसाठी असतात आणि मग किंमत लवचिकतेसाठी उरलेले 6 मार्क असणार आहे. अशा पद्धतीने 2 मार्क याला आणि 6 मार्क किंमत लवचिकतेच्या प्रकारांसाठी असणार आहे. इथं मार्क देत असताना तुम्ही किंमत लवचिकता म्हणजे काय स्पष्ट केलेलं आहे का, इथं व्याख्या लिहिली पण इतर काही माहिती त्याच्याविषयी जी अपेक्षित होती लिहिली नाही. 2 मार्क होते त्याला, व्याख्याचे तुम्हाला 1 मार्क या ठिकाणी मिळतील. स्पष्टीकरण केलं नाही त्याचा 1 मार्क कॅन्सल केला जाईल जर अशा पद्धतीने तुम्ही बोर्डात उत्तर लिहिलं असेल तर. हे संकल्पना म्हटले ना तर मग ही व्याख्या आणि थोडीशी एक्स्ट्रा त्याच्याविषयीची माहिती येणं गरजेचं आहे. नंतर किंमत लवचिकतेच्या प्रकारांना 6 मार्क आहेत. 5 प्रकार आहेत. तर हे 5 प्रकार तुम्ही कशा पद्धतीने स्पष्ट केलेत हे विचारात घेऊन या ठिकाणी मार्क दिले जातात. व्याख्या आहे का, आकृती काढली का, आकृती स्पष्टीकरण आहे का, दुसरा प्रकार त्याची व्याख्या, त्याची आकृती, त्याचं स्पष्टीकरण हे सगळं केलेलं आहे का हे चेक केलं जाईल. नंतर तिसरं प्रकार आहे त्याची व्याख्या आहे, त्याची आकृती आहे, त्याचे स्पष्टीकरण आहे, ते बरोबर आहे का, बरोबर असेल तर पुढं टिक मार्क करून पुढचा प्रकार चेक केला जाईल. त्याची व्याख्या प्रकार 5वा प्रकार त्याची व्याख्या, त्याची आकृती, त्याचे स्पष्टीकरण असे 5 प्रकार आहेत. हे जर तुम्ही व्यवस्थित लिहिले असतील तर ह्या 5ही प्रकारांना तुम्ही कशा पद्धतीने स्पष्ट केले, किती क्लिअरिटीमध्ये ते स्पष्ट केले त्यानुसार 6 पैकी मार्क दिले जातील.
आणि मग टोटल त्याचे केले जाणार आहे ह्या प्रकारांचे मार्क आणि त्या संकल्पनेचे मार्क. संकल्पनेत 1 मार्क आपण त्या ठिकाणी कट केला होता, म्हणून हे 6 आणि ते 1 मार्क असे 7 मार्क तुम्हाला ह्या प्रश्नाला मिळणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे डिपेंड आहे की तुमचा प्रश्न कोणता आहे, कुठल्या प्रकारात आहे, त्यानुसार तिथं उत्तर कसं लिहायचं, त्याचं उत्तराचं डिवायडेशन कसं असणार आहे, मार्क त्याला कसे विभागून दिले जाणार आहे, त्या पद्धतीने तुम्हाला उत्तरं परीक्षेमध्ये लिहावी लागणार आहे. अशी जर उत्तरं तुम्ही लिहिली तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तरं कशी लिहावी हा प्रश्न पडणार नाही. त्यासाठी पहिलं उत्तरपत्रिका मध्ये अपेक्षित काय आहे, तुम्ही कोणत्या प्रश्नात काय लिहिलं हे समजून घेतलं पाहिजे. हे समजून घेण्यासाठी ऑलरेडी मी तुम्हाला प्रश्नांनुसार देखील माहिती सांगितली होती आणि आता प्रश्नपत्रिका डायरेक्ट चेक करून देखील दाखवली कशा पद्धतीने मार्क मिळतात. तुमच्या मनामध्ये आता असा प्रश्न राहायला नको की सर परीक्षेत प्रश्नांची उत्तरं कशी लिहिली पाहिजेत. हा जो प्रश्न आहे हा तुमचा प्रश्न या ठिकाणी सॉल्व झालेला असणार आहे. त्यामुळे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.